नमस्कार मंडळी, मी सोना तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर तुम्ही म्हणत असाल हा कुठलं मार्केट दाखवते, तर हे आहे मुरुडचं मच्छी मार्केट। आणि आता आपण चाललोय किल्ले जंजिराकडे। बसमधूनच आपल्याला किल्ले जंजिरा दिसत आहे। आता आपण थोड्याच वेळात तिथे पोहोचणार आहोत। तर पद्मदुर्ग बघून आल्यावरती आता आपण आहोत जंजिरा किल्ल्याच्या जवळ। पाठीमागे जो किल्ला आहे तो जंजिरा किल्ला, अजिंक्य असा जंजिरा। तर आता आपण इथून पण बोटने जायचं आहे आपल्याला। सो आता आपण सगळे बोटीकडे चाललोय। तर आपण पूर्ण किल्ला पाहणार आहे। बोटीचे शुल्क भरून आपण काही मिनिटांचा जलप्रवास करत जंजिरा किल्ल्याजवळ येऊन पोहोचतो। शत्रू पक्षाच्या ताब्यात राहिलेल्या या मोजक्याच किल्ल्यांमध्ये सर्वात पहिले नाव प्रामुख्याने जर कुणाचे येत असेल तर ते मुरुड जंजिरा किल्ल्याचे। किल्ला जंजिरे म्हणजे भर समुद्रातील सिद्धीचे वारूळ, सिद्धीचे मर्मस्थान। पण हे वारूळ साधेसुधे नव्हते। या वारुळाला काळ्या पाषाणातील पोलादी तटबंदीचे संरक्षक कवच लाभले होते। किल्ले जंजिरासारख्या अभेद्य वारुळावर फणा फुटकारून सिद्धिरूपी भुजंग शेकडो वर्ष अजिंक्य राहिला। जसजशी आपली बोट किल्ल्याजवळ येऊन पोहोचते तसतसे जंजिरा किल्ल्याची अभेद्यता, त्याची मजबूत बांधणी, त्याचे भव्य दिव्य बुरुज आपल्याला प्रभावित करतात। किल्ल्याच्या जवळ जाईपर्यंत किल्ल्याचे प्रवेशद्वार आपल्याला दिसून येत नाही। आज रविवार असल्याने खूपच गर्दी होती, त्यामुळे आपली बोट थोडी नंबरला लागून थांबली होती। आपल्याला अजून खूप वेळ लागणार होता किल्ल्यामध्ये आज जायला। जवळपास आम्ही 1 तास बाहेर होतो। किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार 2 बुलंद बुरुजांच्या बेचक्यात लपवलेले आहे। या 2 बुरुजांना हलमुख बुरुज असे नाव आहे। बोटीतून पाय उतार होताच आपण काही पायऱ्या चढून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो। किल्ल्यात प्रवेश करताना उजव्या हाताच्या भिंतीवर एक शरपशिल्प आहे। हा शरप आपल्या 4ही पायांमध्ये हत्ती तसेच तोंडात व शेपटीतही हत्ती पकडून आहे। किल्ले जंजिऱ्यावर कायम गर्दी असते, त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करावा। मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर एका कमानीतून आपण थेट किल्ल्याच्या मध्यवर्ती असलेल्या सुरुलखानाच्या वाड्याकडे जातो, तर दुसऱ्या कमानीतून तटबंदीवर जाणाऱ्या जिन्याकडे जातो। आपण आधी तटफेरी करण्यासाठी सुरुलखानाच्या वाड्याकडे न जाता उजवीकडील कमानीतून पुढे यायचे। या ठिकाणी तटावर जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या लागतात। या पायऱ्यांनी आपण महादरवाजावरील नगारखान्याच्या वास्तूत पोहोचतो। येथे नगारखान्याजवळ 3 प्रचंड मोठ्या तोफा ठेवलेल्या आपणास दिसून येतात। कराल, बांगडी, चावरी व लांडा कसम नावाच्या या अजस्त्र तोफांच्या जोरावर सिद्धी येथील सागरावर आपला दरारा दाखवून होता। इथे आपल्याला अतुल दादा पूर्ण कलाल बांगडी या तोफेची माहिती देत होते। तटफेरी करताना आपणास जागोजागी भव्य दिव्य बुरुजांमध्ये तोफा डागण्यासाठी केलेल्या कमानीयुक्त खिडक्यांची रचना, सैनिकांसाठी असलेल्या मोठमोठ्या खोल्या, शत्रूंवर रोखून ठेवलेल्या तोफा, तटामध्ये असलेली कोठारे, बाहेरील शत्रूला तटावरील सैनिकांची हालचाल टिपता न यावी यासाठी केलेली भुयारी फाजींची रचना दिसून येते। पूर्वी जंजिरा किल्ल्यावर साधारणतः 572 तोफा होत्या। आज मात्र यातील केवळ 70 ते 80 तोफा शिल्लक आहेत। आता ही तोफ बघा, ही कलाल बांगडी तोफ आहे। ही एवढी मोठी आहे, आशियातील 5 मोठ्या तोफांपैकी एक तोफ आहे। बाकीच्या 2 तोफा पाहून आपण उरलेली तटबंदी फिरायला गेलो। तटबंदीवर अनेक अजूनही तोफा ठेवलेल्या आहेत आणि तटबंदीची बांधणी पण अजून भक्कम आहे। आता इथून पुढे आपल्याला सुरुलखानाचा वाडा आणि वरती बालेकिल्ल्यावरती जायचं आहे। ते पाहून आपण खाली परत एक तलाव आहे, गोड्या पाण्याचा 2 तलाव आहेत किल्ल्यावरती, ते पाहणार आहोत। तर चला, तर मग आपण आता बालेकिल्ल्याकडे जाणार आहे। आता आपण जंजिराचा थोडा इतिहास बघून घेऊ। 15व्या शतकात इथे निजामाची सत्ता होती आणि निजामाच्या परवानगीने येथील कोळ्यांचा प्रमुख असलेला राम पाटीलने राजपुरी जवळच्या खडकावर एक मेढेकोट म्हणजे लाकडाचा किल्ला उभारला। नंतर पिरम खानने राम पाटलाला कैद करून त्याला नगरला पाठवलं आणि त्याचे धर्मांतरण करायचा प्रयत्न केला। मग पिरम खानच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी बुरहान खानाची नेमणूक झाली। बुरहान खान हा ॲबिसिनियामधला हबशी। बुरहान खानाने निजामाच्या परवानगीने सन 1567 ते 1571 या काळात लाकडी मेढेकोट पाडला व तेथे पक्का दगडी कोट बांधून या कोटाचे नाव जजिरे मेहरूब ठेवले। त्यानंतर याचं जजिरे मेहरूबच्या नंतर याचं नाव जंजिरा असं पडलं। तर 1659 मध्ये जंजिरा जिंकण्यासाठी महाराजांनी शामराज निळकंठ पेशव्यांची रवानगी जंजिरावर केली। सन 1660 मध्ये महाराजांनी जंजिरावर आरमाई चढाई केली व सिद्धीस मेटाकुटीस आणले। पुढच्याच वर्षी महाराजांनी पुन्हा जंजिरा किल्ल्यावरती आक्रमण केलं। 1675च्या सप्टेंबर महिन्यात अलिबागच्या लाई पाटलांनी अंधाऱ्या रात्री जंजिराच्या तटाला होड्या लावल्या। तटावर चढण्यासाठी त्या होड्यांतील शिड्या तटाला लावल्या गेल्या। या शिड्यावरून मोरोपंत पेशवे आपले सैन्य जंजिराच्या आत उतरवणार होते
पण दुर्दैवाने मोरोपंत पेशवे सैन्यासह जंजिराजवळ आलेच नाहीत. त्यामुळं ही मोहीम आपली यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांच्या मृत्यूनंतर डिसेंबर 1681 मध्ये संभाजी महाराजांनी स्वतः नेतृत्व करत जंजिरावर धडक मोहीम काढली. प्रभू श्रीरामानंतर समुद्राला व्यसन घालणारे शिवपुत्र संभाजीराजे एकमेव ठरले. पण पेशव्यांनी आंग्रेंनी सुद्धा जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले, पण जंजिरा अजिंक्य राहिला. 1707 ते 1732च्या कालावधीत सुरुलखान जंजिराचा सुभेदार होता आणि पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 30 जानेवारी 1948 रोजी जंजिरा संस्थान हे भारतात विलीन झाले. अशा तऱ्हेने जंजिरावरची सिद्धीची एकहाती सत्ता अखेर संपुष्टात आली. असा हा जंजिरा आपण पूर्णपणे पाहिला. असा हा अजिंक्य जंजिरा, ज्यासाठी संभाजी महाराजांनी एवढे प्रयत्न केलेत. तुम्ही हा किल्ला नक्की पाहायला जा. स्थापत्यकलेसाठी किंवा येथील जी रचना आहे किल्ल्याची ती पाहण्यासाठी तुम्ही नक्की किल्ला पहा. आणि तिथं गेल्यावरती महाराजांचं जे स्वप्न होतं जे जंजिरा घेण्याचं ते का होतं किंवा हा किल्ला का महत्त्वाचा होता हे गेल्यावर तुम्हाला तिथे नक्की कळेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तर तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला सोनाली गावडे ब्लॉगला जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा पुढचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.